मंडळी, तुम्ही कधी काही कामाच्या वेळी बांबूचे लाकूड जाळताना पाहिले आहे का? नाही, कारण भारतीय संस्कृती आणि परंपरा धार्मिक महत्त्वानुसार बांबूचे लाकूड जाळणे आपल्या धर्मग्रंथात निषिद्ध मानले गेले आहे। जरी आपण बांबूचे लाकूड पृथ्वीसाठी वापरतो, परंतु ते चितेत जाळत नाहीत। आपल्या धर्मानुसार बांबू जाळल्याने पितृदोष होतो अशी समजूत आहे। सोबतच जन्माच्या वेळी आई आणि मुलाला एकत्र ठेवणारी दोरीही बांबूच्या झाडाच्या मधोमध गाडली जाते। त्यामुळे बांबूप्रमाणे संततीही कायमची वाढते आणि बांबूला वंश या नावाशी जोडले गेले आहे। मंडळी, आपल्या हिंदू धर्मामध्ये पूजा विधीला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे। बहुतांश जण रोज आपल्या आराध्य दैवताची तसंच कुलदैवताची पारंपरिक पद्धतीनं पूजा करतात। प्रत्येक देवतांच्या पूजाविधी वेगवेगळा असतो। मनःशांती मिळावी, यशप्राप्ती व्हावी आणि परंपरा या कारणासाठी रोज पूजा केली जाते। सर्वसामान्यपणे रोजच्या पूजेत हळद कुंकू, अक्षता, चंदन, निरनिराळी फुलं, प्रसाद आणि दिवा आदी साहित्याचा वापर केला जातो आणि या व्यतिरिक्त अगरबत्ती अर्थात उदबत्तीचाही पूजा साहित्यात समावेश असतो। पूजेसह अन्न शुभकार्यावेळी देखील या गोष्टीचा वापर होतो। पूजाविधी झाल्यानंतर आपण देवासमोर अगरबत्ती लावतो, पण घरात अगरबत्ती लावणं हे अशुभ असतं। अगरबत्ती जाळल्याने पितृदोष होतो आणि त्यामुळे तुमचं नुकसान देखील होऊ शकतं, असं जाणकार सांगतात। याविषयीच आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत। आपण रोज देवाची पूजा करताना आपण देवाला हळद कुंकू, चंदनाचा गंध लावतो, फुलं वाहतो, नैवेद्य दाखवतो आणि यथासांग पूजा झाल्यावर देवासमोर अगरबत्ती लावतो। पण अशी अगरबत्ती लावणं नुकसानदायक ठरू शकतं। वास्तुशास्त्रानुसार बांबू ही वनस्पती शुभ मानली गेली आहे, तसंच ती वंशाचं प्रतीक मानली गेली आहे। त्यामुळे आपल्या हाताने बांबू जाळणं हे वंशाचं नुकसान करण्यासारखं आहे। बांबू जाळल्यानं संबंधित व्यक्तीचं भाग्य नष्ट होतं, कारण बांबूचं झाड हे सौभाग्यकारक मानलं गेलं आहे असं शास्त्र सांगतं। आणि ज्या बांबूचं लाकूड जाळणं शास्त्रानुसार निषिद्ध आहे, त्या लाकडापासून तयार केलेली अगरबत्ती रोज जाळली जाते आणि आपल्या हिंदू धर्मात अंत्यसंस्कारासाठी तिरडी तयार करताना बांबूचा वापर केला जातो, परंतु चिता पेटवताना इतर लाकडांचा वापर केला जातो, तेव्हा बांबू जाळला जात नाही। बांबू जाळल्यामुळे धोकादायक विषारी जड धातू देखील जळतात आणि पर्यावरण दूषित होतं। अशा परिस्थितीत बांबूच्या लाकडावर अनेक प्रकारची रसायनं घालून तयार केलेली अगरबत्ती जाळणं अधिक धोकादायक ठरू शकतं। मंडळी, जैन धर्मात बांबूच्या काड्या किंवा खोगीरापासून बनवलेल्या अगरबत्ती जाळणे पूर्णपणे निषिद्ध आहे। ते लोक अगरबत्तीचा जास्त वापर करतात, पण ज्याला खोगीर नसते अशा अगरबत्ती त्या वापरल्या जातात। पण बांबूपासून बनवलेल्या अगरबत्ती वापरण्यास निषिद्ध का आहे, तर त्यामागे एक वैज्ञानिक कारण आहे। बांबूमध्ये शिशे आणि जड धातू मुबलक प्रमाणात आढळतात। शिशे जाळल्याने लीड ऑक्साईड तयार होतो, जो धोकादायक न्यूरोटॉक्सिक आहे। जड धातू देखील जळताना ऑक्साईड तयार करतात। पण ज्या बांबूचे लाकूड शास्त्रात जाळण्यास मनाई आहे, ते चितेत पण आपण जाळत नाही, पण रोज उदबत्तीच्या मार्फत ते जाळले जाते। अगरबत्ती जाळल्याने तयार होणारा सुगंध पसरवण्यासाठी फॅटलेट नावाचे विशिष्ट रसायन वापरले जाते। हे फॅटलिक ॲसिडचे एस्टर आहे, जे इनहेलेशनसह शरीरात प्रवेश करते। अशा प्रकारे अगरबत्तीचा तथाकथित सुगंध हा न्यूरोटॉक्सिक असतो आणि श्वासोच्छवासासह शरीरात हेप्टोटॉक्सिक देखील असतो। त्याची थोडीशी उपस्थिती कर्करोग किंवा मेंदूला इजा होऊ शकते। यकृत नष्ट करण्यासाठी हेप्टोटॉक्सिकची थोडीशी मात्रा पुरेशी आहे। शास्त्रातही पूजेच्या कायद्यात कुठेही अगरबत्तीचा उल्लेख नाही। सर्वत्र धूप, सर्वत्र उदबत्ती, दिवा असे लिहिलेले आहे। आता वास्तुशास्त्रात बांबू हा शुभ मानला गेला आहे। घरात किंवा ऑफिसमध्ये बांबूचं रोप ठेवल्याने सकारात्मकता येते आणि प्रगती होते। अनेक प्रकारचे वास्तुदोष दूर करण्यासाठी बांबूचं रोप घरात ठेवण्याचा सल्ला दिला जातो। त्यामुळे अशी शुभ गोष्ट जाळणे योग्य नाही। भारतीय परंपरेत बांबू जाळण्यास मनाई केली गेली आहे। यामागे अनेक कारणे आहेत। अगरबत्ती तयार करण्यासाठी बांबूच्या लाकडाचा वापर होतो, त्यामुळे घरात अगरबत्ती जाळणं हे अयोग्य आहे। तसेच वास्तूनुसार रविवारी आणि मंगळवारी अगरबत्ती किंवा उदबत्ती जाळणे अत्यंत अशुभ आहे। या दोन दिवशी उदबत्ती जाळल्याने पितरांचा कोप होतो आणि पितरांचा कोप होणं टाळण्यासाठी रविवारी आणि मंगळवारी अगरबत्ती जाळू नये असं वास्तुशास्त्र सांगतं। या दिवशी उदबत्ती जाळल्याने कुटुंबात दारिद्र्य येऊ शकतं।
उदबत्तीत सर्वात महत्त्वाचा घटक वापरला जातो तो म्हणजे बांबू. पर्यावरण आणि हिंदू धर्मात बांबू अत्यंत शुभ मानला गेला आहे. अशात बांबू जाळणं याला शास्त्र परवानगी देत नाही. बांबू सकारात्मक ऊर्जा पसरवतो अशी श्रद्धा आहे. त्यामुळे घरात किंवा ऑफिसमध्ये बांबू ठेवलेला पाहायला मिळतो. शास्त्रानुसार रविवारी आणि मंगळवारी बांबू जाळू नये, म्हणूनच अगरबत्ती देखील जाळण्यास मनाई आहे. पण अगरबत्ती ही मुळात जाळूच नये. मग या समस्येवर इलाज काढायचा असेल तर अतिशय सोपं आहे. बांबूने बनवलेली उदबत्ती जाळण्याऐवजी कापूर जाळून आणि देवासमोर दिवा लावूनही पूजा केली जाऊ शकते. असं केल्याने तुमची देवपूजाही पार पडेल आणि कोणत्याही दोषाला तुम्हाला सामोरे जावे लागणार नाही.